हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर आज आहे माझा बर्थडे आणि मी प्लॅन केला आहे की सिडनीला फिरायला. तर तुम्हाला सांगते की मी थर्ड टाइम सिडनीमध्ये बर्थडे सेलिब्रेट करते. जसं तुम्हाला माहिती आहे की मी ऑक्टोबर 2022मध्ये सिडनीला आलेली. तर माझा 2023मध्ये मी फर्स्ट टाइम सिडनीमध्ये बर्थडे सेलिब्रेट केला. तो मी पॅरामिंटामध्ये केलेला. मी तुम्हाला फोटो इकडे दाखवेल स्क्रीनमध्ये. नंतर सेकंड बर्थडेला मी सिडनी ओपेरा हाऊस आणि हार्बर ब्रिजचा जो चांगला लुकआउट पॉईंट आहे तिथे मी गेलेली. मॅकमोहन्स पॉईंट आहे तो, तेही मी इकडे दाखवेल. आणि आता थर्ड टाइम मी प्लॅन केलेला आहे की सिडनीचे जेवढेही माझे फेवरेट प्लेसेस आहे, जसं मला इथे 3 इयर्स झालेत सिडनीमध्ये राहून, माझे जेवढे फेवरेट प्लेसेस आहे तिथे मी जाऊन फोटोशूट करणार आहे आणि फिरणार आहे आणि माझा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे. तर मी असं प्लॅन केलं आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आता मी तुम्हाला दाखवेल की मी कसा रेडी होते. तर प्लीज हा व्हिडिओ नक्की बघा. तर यामध्ये मी माझं सगळं मेकअप लुक दाखवला आहे आणि मी कसे रेडी होते तेही दाखवलं आहे. तर आधी मी लावते पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर. इथे थंडी असते मोस्टली सिडनीला, तर माझी स्किन खूप ड्राय होते म्हणून मी मॉइश्चरायझर यूज करते. नाही तर मेकअप खूप माझा ड्राय होतो. आता नंतर मी यूज करते सनस्क्रीन. आता नेक्स्ट मी यूज करते इनसाइडचा प्रायमर. हे प्रायमरने जेवढे पण तुमचे पोर्स आहेत ते थोडे हाईड होतात आणि तुम्हाला मेकअपला स्मूथ एक स्किनचं टेक्स्चर मिळतं. आता नेक्स्ट हे आहे टार्टचं शेप टेप करेक्टर. तर जिथे पण डार्क सर्कल असतात आणि ब्लॅक स्पॉट्स असतात तिथे तुम्ही हे लावू शकता. हे खूप थोडंसं यूज करायचं असतं. आता मी जिथे पण माझं डार्क स्पॉट आहे तिथे मी यूज करते. त्याच्यावरती हे टार्टचं शेप टेप रेडियंट कन्सिलर आहे, कन्सिलर करेक्टर. हे त्या स्पॉटवरती लावणार आहे जिथे मी आधी करेक्टर लावलं होतं. हे रेडियंट आहे, थोडं शायनी करेक्टर आहे. स्किन शाईन होते याच्याने. नंतर त्याच्यानंतर मी यूज करते फाउंडेशन. हे सुपर स्टे 24 आवर फुल कव्हरेज फाउंडेशन आहे मेबेलिनचं. हे इथे मी हातावरती घेऊन थोडंसं मिक्स करते. आता मी अप्लाय करते सगळीकडे. इथे तुम्ही प्रोडक्ट नेकवरती पण लावायचं सगळं, कारण आता नेकचा कलर वेगळा दिसतो आणि फेसचा वेगळा दिसतो. मी हा ब्रश घेते, ह्या ब्रशने मिक्स करते फाउंडेशन. नेक्स्ट मी यूज करते ही लूज पावडर आहे त्यावरती लावायला. मी आता आईसचा मेकअप करते. तर आईससाठी मी आधी आय शॅडो लावणार आहे. तर हे माझ्याकडे आय शॅडो पॅलेट आहे. यामध्ये सुंदर कलर्स आहेत सगळे, हे बघा. तर माझा आउटफिट आहे ह्या कलरचा, गोल्डन आणि ब्राऊन मिक्स आहे थोडासा शेड. मी तुम्हाला दाखवेल आता एंडला आउटफिट माझं. तर आधी मी हा कलर आहे हा वाला, तो ॲज अ बेस यूज करेल आय शॅडोसाठी. आता त्यानंतर हा जो डार्क कलर आहे हा वाला डार्क ब्राऊन, तो मी इनर कॉर्नर्सला लावणार आहे. सेम
आय एम रिपीटिंग हियर फॉर द अदर आईज. नेक्स्ट मी हा वाला जो शेड आहे, आय गेस हा थोडा ब्रॉन्झ टाइप आहे. तर हा मी आता हाफ पोर्शन आउटर साईडला लावणार आहे. मी आय शॅडो नेहमी ट्राय करते की 2-3 मिक्स करून लावायला, एकच नाही लावत मी कधी पण. थोडा हा आता डार्क कलर आहे इकडचा, हा वाला, तो मी अजून आउटर कॉर्नर्सला लावणार आहे. आणि माझा जो आउटफिट आहे बड्डेचा तो थोडा ग्लिटरी आहे, शायनिंग आहे. सो मी आज जो आय शॅडो आहे माझा तो शायनिंग करते. तर हा जो गोल्डन कलर आहे शायनिंग, तो मी आय शॅडोला लावते अजून. तुमचा मोस्टली आय मेकअप आहे तो अकॉर्डिंग टू युअर आउटफिट तुम्ही करा. ते मस्त शाईन करत आहे. हे झालं माझं आय शॅडो. नाव नेक्स्ट इज डुईंग माय आयब्रोज. तर आयब्रोजसाठी मी हा ब्राऊन कलर यूज करते, ब्राऊन कलरची पेन्सिल आहे ही. आधी आयब्रोज ब्रश करा, असा कलर अप्लाय करायच्या आधी त्याला कलर करते. आयब्रोज झालेले आहेत माझे. एकदा परत मी याला ब्रश करते. हे झालेलं आहे. आता नेक्स्ट मी यूज करते आहे, दिस इज आय बॉट फ्रॉम सेफोरा ऑस्ट्रेलिया. हे हुडा ब्युटीची स्टिक आहे. यामध्ये 2 आहे. इथे पेन्सिल लायनर आहे, ते मी ॲज अ काजळ यूज करते खाली, आणि हे लिक्विड लायनर आहे. तर आधी मी हे जे पेन्सिल लायनर आहे इथे खाली लावून घेते आईसच्या. आता मी या साईडला पण लावते. हे लिक्विड लायनर आहे. हुडा ब्युटी 1 कोट वाव. हा पण मी सेफोरा ऑस्ट्रेलियामधून घेतलेला आहे. हा छान एकदम डबल कोट टाईप असं हे देतं. आता बघा तुम्ही लॅशेस माझी, आता हे लावल्यानंतर बघा. माझ्याकडे हे आहे ब्रश टाईप, त्याने मी हे यूज करून मस्करा जो लावलेला ते लॅशेसला कर्ल करते. लॅशेस पण झालेले आहेत माझे. आता नेक्स्ट मी यूज करते ब्लश. सो टुडे इज माय बर्थडे म्हणून मी आय विल अप्लाय द शायनिंग ब्लश. ब्लश पण माझं खूप फेवरेट आहे. मॅडे हे पण ब्लश आहे जे मी झोडिओमधून आणलं आहे. हे असे डॉट डॉट लावल्यानंतर हे मिक्स करते. हा पण ब्लश आहे माझ्याकडे. आणि दुसरा हा पावडर ब्रश आहे, मॅट ब्लश. तर मी हा वाला जो पिंक कलर आहे तो यूज करते याच्यावरती. तर हे मी लावलेलं आहे ब्लश. आणि हे आहे स्विस ब्युटीचं हायलायटर आणि ब्रॉन्झर पॅलेट, हा वाला. तो मला ओपन करून दाखवते, हा वाला. तर माझा आउटफिट ह्या कलरचा. तर मी हायलायटर यूज करते हा वाला. हा खूप शायनिंग आहे, हे बघा. तर हे मी लावलेलं आहे. थोडंसं आपण आईजला पण यूज करू शकतो. हे थोडं अजून
ग्लिटर ॲड करायला हाच वाला कलर यूज करते मी, बिकॉज दिस कलर मॅचेस टू माय आउटफिट. नाव इट्स टाइम फॉर लिपस्टिक. फॉक्स फिलर हुडा ब्युटीची आहे ही. हे पण मी सेफोरा ऑस्ट्रेलियामधून घेतलेलं. अँड आय हॅव दिस ऑल्सो. ही लिक्विड मॅट आहे हुडा ब्युटीची. ही पण मी, या 2 लिपस्टिक मी ऑस्ट्रेलिया सेफोरामधून घेतलेलं. तर आता मी काय करते, पहिला ही लावते. हे बघा, ही मी अप्लाय करते. हे थोडा वेळ ठेवेल असं. हाच एक प्रॉब्लेम आहे, लिपस्टिक सगळी माझ्या दातांना लागते इथे. सो हे सुकेपर्यंत थोडं थांबायला लागेल. जर मी बोलली तर माझ्या दातांना लागेल. ही ग्लॉसी लिपस्टिक आहे ही वाली फॉक्स फिलर. ही यावरती लावते. मला मोस्टली लिपस्टिकला म्हणजे 2 शेड मिक्स करून लावायला खूप आवडतं. मी युजली एकच लिपस्टिक कलर नाही लावत. हा बघा, हा आपण वरून लावूया, याने ग्लॉसी लुक येतो. सो हा आहे माझा मेकअप लुक. आता मी तुम्हाला माझा ड्रेस दाखवते. सो दिस इज माय बर्थडे आउटफिट. हा खूप मस्त ड्रेस आहे. असा साईडने कट आहे त्याला, हे बघा. आणि मला या ड्रेसमध्ये सगळ्यात जास्त आवडला याचे हँड्स. याचे हँड्स खूप मस्त आहे. मी तुम्हाला घालून दाखवते. ॲक्सेसरीजमध्ये मला जास्त करून सिम्पल राहायला आवडतं, तर मी ही फक्त गळ्यात चेन आहे तीच घातली आहे. आणि नंतर हे माझं फॉसिलचा वॉच आहे ते मी घातलं आहे. अँड हे माझे ब्रेसलेट्स आहेत 2. हे मॅच करतात आहे माझ्या आउटफिटला, म्हणून हे वाले घातले आहेत मी. ॲक्च्युली हँडमध्ये घालून काही यूजच नाही, कारण हा आउटफिट फुल स्लीव्ज आहेत हँड्स, तर काय दिसतच नाही. हे आतमध्येच लपून जात आहे. तर ठीक आहे, मी बघते, नाहीतर मी हे काढून टाकेल, मग फक्त वॉचच ठेवेल. अँड देन मी आधी प्लॅन केलेलं की हिल्स घालायचे, बट आय एम गोईंग विथ माय कम्फी शूज. हे नायकीचे शूज आहेत. मी ऑस्ट्रेलियावरूनच घेतले आहेत, एअरफोर्स 1. तर इथे सिडनीला कसं असतं, खूप चालायला लागतं. तुम्ही जर बघाल, ओपेरा हाऊस आहे अँड देन हार्बर ब्रिज, हे सगळे तुम्हाला पॉईंट्स जर फिरायचे तर खूप चालायला लागतं. तर हिल्समध्ये पॉसिबल नाही आहेत हे सगळं फिरणं, कारण त्रासच होणार तुम्हाला. तर त्यापेक्षा म्हणून मी नेहमी डिसाईड करते की कधी पण बाहेर फिरायला जायचं आहे तर कुठलंही आउटफिट असून दे, कम्फर्टेबल इज ओनली शूज. तर मी शूज घातलेले आहे यावर. तर येस, दिस इज माय कम्प्लीट लुक. अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.